नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. ही जी 8वी कंडिका आहे तीच आपण स्वाध्याय म्हणून वाचू. तिच्यातला शेवटचा भाग आपल्याला करायचा आहे आज. तदेतत् प्रेयः पुत्रात् प्रेयः वित्तात् प्रेयः अन्यस्मात् सर्वस्मात् अंतरतरम यदयम् आत्मा सहायः अन्यम् आत्मनः प्रियं ब्रुवाणं ब्रूयात् प्रियं रोचयति इति ईश्वरोः तथैव स्यात् आत्मानमेव प्रियमुपासीत सहायः आत्मानमेव प्रियमुपास्ते न अस्य प्रियं प्रमायुकं भवति तदाहुर ब्रह्मविद्यया सर्वं भविष्यन्तः मनुष्याः मन्यन्ते किमु तद्ब्रह्म अवेद यस्मात् तत् सर्वम् अभवत् इति ब्रह्म ह वा इदमग्र आसीत् तद् आत्मानम् एव अवेद अहं ब्रह्मास्मि इति तस्मात् तत् सर्वम् अभवत् तद् यः देवानां प्रत्यबुध्यत सः एव तद् अभवत् तथा ऋषीणां तथा मनुष्याणां तद् एतत् पश्यन् ऋषिः वामदेवः प्रतिपेदे अहं मनुरभवं सूर्यश्च इति तद् इदमपि एतर्हि यः एवं वेद अहं ब्रह्मास्मि इति सः इदं सर्वं भवति तस्य न देवाः च न अभूत्यै ईशते आत्मा हि येषां सः भवति अथ यः अन्यां देवताम् उपास्ते अन्यः असौ अन्यः अहमस्मि इति न सः वेद यथा पशुरेवं स देवानां यथा वै बहवः पशवो मनुष्यं भुंजुः इथे हे जोडाक्षर पाहिजे य ज आणि यू यांचं. एवं एकैकः पुरुषः देवान् भुनक्ति एकस्मिन्नेव पशौ आदीयमाने अप्रियं भवति किमु बहुषु तस्मात् येषां तत् न प्रियं यदेतन् मनुष्याः विद्युः ब्रह्म वा इदमग्र आसीत्. विषय असा आहे की त्या आत्मस्वरूपाचा बोध करून घ्यावा, कारण तेच कृत्स्न आहे, परिपूर्ण आहे. असा आणि मग हा अगोदरच्या भागामध्ये झालेला आहे. आणि हे जे आत्मस्वरूप आहे ते ते प्रिय आहे. कशापेक्षा तर पुत्रात वित्तात आणि अन्यस्मात सर्वस्मात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हे आत्मस्वरूप प्रिय आहे. का बरं असं प्रिय आहे? अंतरतरम, ते आपल्या अत्यंतिक निकट आहे. अंतर म्हणजे जवळ, अंतरतर म्हणजे आणखीन जवळ. पुत्रापेक्षा सुद्धा जवळ कोण आहे? निकटतम कोण आहे? आत्मस्वरूप आहे. वित्तापेक्षा सुद्धा कोण आहे? आत्मस्वरूप आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कोण आपल्याला अत्यंत निकटतर आहे? तर यदयम् आत्मा, म्हणजे थोडक्यात स्वरूप, स्वतःचं आत्मस्वरूप हेच आपल्याला अत्यंत निकटतर आहे. आता यांनी स्वामी वरदानंदांनी हे छान स्पष्ट केलेलं आहे. हा सगळ्या विचारवंतांचा आणि संतांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय की कौटुंबिक प्रापंचिक सगळ्या गोष्टी मागे टाकाव्यात आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी माणसांनी प्रयत्न करावा. तेच त्याच्या जीवनाचं चारितार्थ आहे. अशा अर्थाची प्रवचनं, अभंग, विचार हे खूप ठिकाणी आपल्याला आढळतात. त्यात स्वामी वरदानंद कोट करतात, म्हणजे उद्धृत करतात स्वामी रामदासांचं की आत्म्याच्या देवाच्या सत्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी आणि सर्व अर्पावे प्राण तोही वेचावा. म्हणजे परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून जीवलग सुद्धा एक एक करून सोडून द्यावेत आणि शेवटी प्राण सुद्धा अर्पावा.
तर याचा हाच भाव आहे की कुठल्याही लौकिक गोष्टीला ती कितीही प्रिय वाटली तरी तिला चिकटून न बसता आत्मस्वरूपाचा बोध करून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण तोच आपला अंतरतम आहे, म्हणजे आपण तोच आहोत. आता हा विषय पुढे खूप छान सांगितलाय. सहायः अन्यम आत्मनः प्रियम ब्रुवाणम ब्रूयात प्रियम रोत्स्यति इति. ईश्वरोह, इथे काय झालेलं आहे, जरा रचना आपल्या ओळखीची नाहीये. सहा बाजूला ठेवा. यः अन्यम आत्मनः प्रियम ब्रुवाणम आत्मनः अन्यम प्रियम ब्रुवाणम, ही एक व्यक्ती आहे, म्हणजे हे एका व्यक्तीचं वर्णन आहे. ती व्यक्ती काय करते, तर आत्मनः अन्यम प्रियम ब्रुवाणम, आत्मस्वरूपापेक्षा म्हणजे आत्म्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवरती प्रेम करते. तीच गोष्ट माझी खूप प्रिय आहे, तीच गोष्ट मला हवीशी आहे, ती गोष्ट मला मिळवायची आहे असं म्हणते. अन्यम आत्मनः प्रियम ब्रुवाणम हे एका व्यक्तीचं वर्णन आहे. जे प्रपंचामध्ये गुरफटले, जी व्यक्ती प्रपंचात गुरफटलेली आहे आणि आत्मस्वरूप हे त्या व्यक्तीला नावाला सुद्धा माहिती नाही, ती म्हणते की याहून दुसरं काही नाहीच आहे, हेच प्रिय आहे, माझा प्रपंचच प्रिय आहे, पोरं बाळ पैसा अडका अमकं तमकं हेच माझं सगळं प्रिय आहे आणि मला यातच सुख वाटतं, मला हेच मिळवायचंय. आत्मनः अन्यत आहेत ना या सगळ्या गोष्टी, तर आत्मनः अन्यत अशा या गोष्टी त्या मला प्रिय आहेत असं कुणी एक व्यक्ती म्हणते. या व्यक्तीला यहा ब्रूयात, सहायः ब्रूयात, कुणीतरी तिला असं सांगतं. काय सांगतं की प्रियम रोत्स्यति, अरे तू भलत्या गोष्टींवरती जीव जडवून बसलायस, तू ज्याच्यावरती जीव जडवून बसलायस त्या गोष्टीचा अवरोध होईल. रुध म्हणजे नाश होणे, फुटून तुटून जाणे, अवरोध होणे, भ्रष्ट होणे म्हणजे मोडून जाणे. रुध, त्या रुध धातूचं हे रोत्स्यति असं रूप आहे. तर तो एक शहाणा माणूस सहायः ब्रूयात, ब्रूयातचा करता आहे सहायः, असा जो कोणी एक माणूस असं म्हणतो त्याला संत त्याला असं म्हणतात, अरे जे काही तू आवडतोय असं म्हणतोस ना, ते प्रियम रोत्स्यति, ते एक दिवशी नष्ट होणार आहे बरं का. रोत्स्यति म्हणजे नष्ट होणार आहे, कारण ते विनाशी आहे असं ते कुणीतरी त्याला समजून सांगतात. आणि पुढचं वाक्य बघा, ईश्वरोह तथैव स्यात्, तथैव स्यात्, ते तसंच होईल. का बरं, तो जो म्हणणारा असतो ना, अरे तू भलत्याच गोष्टीला चिकटून बसलायस, ते तुझं नष्ट होईल, असं जो म्हणतो तो ईश्वर असतो. ईश्वर म्हणजे सामर्थ्यवान असतो, त्यामुळे त्याच्या बोलण्यानुसार तथैव स्यात्, ते तसंच होतं. आता हा काही शाप नाहीये की तुझं प्रियम रोत्स्यति, हे त्याला करून दिलेलं ज्ञान आहे किंवा त्याला करून दिलेला बोध आहे की अनात्म वस्तूंवरती किंवा जड वस्तूंवरती तू तुझं लक्ष केंद्रित करतोयस, तुला त्या गोष्टी आवडतायत, तुझी सगळी खटपट लटपट जीवनाची त्यांच्याच प्राप्तीसाठी चाललेली आहे. आज ना उद्या त्या गोष्टी नश्वर आहेत, त्या नाहीशा होतील. प्रियम रोत्स्यति, तर तू त्यांच्या मागे लागू नकोस, वेळीच जागा हो आणि आत्मस्वरूपाचा बोध करून घेण्यासाठी खटपट कर. असं कुणी एक सहायः, असा कुणी एक जाणकार माणूस या अज्ञानी माणसाला, की जो अन्यम आत्मनः प्रियम ब्रुवाणम, आत्मस्वरूपापेक्षा भलत्याच गोष्टीला चिकटून बसलेला असतो, अशा अज्ञानी माणसाला, प्रपंचात गुरफटलेल्या माणसाला तो सांगतो, तर ईश्वरोह तथैव स्यात्, ते तसंच होतं. तसंच म्हणजे हा जाणकार जे सांगतो ना, अरे तुझं ते नष्ट होईल बरं का, तसंच होतं ते. का बरं तसंच होतं, तर तो ईश्वर असतो जो सांगतो. ईश्वर म्हणजे सामर्थ्यवान. सामर्थ्यवान कोणत्या अर्थाने सामर्थ्यवान,
त्यांनी स्वतः ते जाणलेलं असतं, त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला असतो आणि त्याला आत्मस्वरूप हेच सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव झाल्यामुळे तो सामर्थ्यवान होतो. तुम्हाला गजानन महाराजांच्या चरित्रातला एक तो आहे प्रसंग. ते त्याला एक मनुष्य त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की मला काय आत्मस्वरूपाचं दर्शन घडवा, भगवंताचं दर्शन घडवा. आणि सगळा प्रपंच करण्यातच त्यांनी वेळ घालवलेला असतो. मग ते त्याला घाबरवतात काहीतरी रूप घेऊन आणि मग तो एकदम आरडाओरडा करायला लागतो. मग ते त्याला सांगतात की बघ, तू असा आरडाओरडा करतोस, तू प्रपंच धरून बसलास, तू सुटला ना तुझा सगळा प्रपंच, आणि मग आता तू म्हणतोस का की मला देवाचं दर्शन, जेव्हा घेण्यासारखी परिस्थिती होती तेव्हा तू लक्ष दिलं नाहीस. आपली सप्तशतीच्या सुरुवातीची गोष्ट पण अशीच आहे ना, की सगळ्या तो सांगतो की मी माझं राज्य, पत्नी, राजपुत्र, धन दौलत हे सगळं धरून बसलो आणि माझा पराभव झाल्यावरती गेलं, सगळं सुटलं. तर त्याला मग बोध होतो की हे सगळं अनात्म स्वरूपाचं आहे आणि आपण हे धरून बसलो, हे चुकलं. तर ही जी कोणी जाणकार माणसं असतात ती त्याला जेव्हा असं म्हणतात तेव्हा तो शाप नसतो, तर ते त्याला जाग करणं असतं. आणि म्हणून हा भाव आहे श्रुतीचा. म्हणून पुढचं वाक्य आहे ईश्वरोह तथैव स्यात्. तर ते तसंच होत असतं, ते नाहीसच होतं. आणि मग काय करायचं, इथं पूर्ण विराम द्यायचा. आत्मानमेव प्रियम उपासित, आत्मस्वरूपालाच प्रिय मानायचं आणि त्याची उपासना करायची. सहा यहा आत्मानमेव प्रियम उपासते, जो आत्मस्वरूपालाच प्रिय मानून त्या आत्मस्वरूपाची उपासना करतो, नह अस्य प्रियम प्रमायुकम भवती, त्याचं प्रिय कधीही प्रमायुक, प्रमरणशील, अल्पायुषी असं होत नाही. तात्पर्य असं आहे की आत्मस्वरूपाला प्रिय मानून आत्मस्वरूपाची उपासना करावी. उपासना हा विषय आहे. उपासना इथे आरण्यक हे बृहदारण्यक आहे ना, हा आरण्यकातला भाग आहे. आरण्यकांनी उपासनेवर भर दिलाय. उपासनेचं परत परत लक्षात ठेवायचं. उपासना तेव्हाच होते जेव्हा उपासक उपास्य होतो. काही काळापुरती उपास्य आणि उपासक यांच्यामध्ये द्वैत भावना असते, कारण तो साधना करीत असतो. पण त्या साधनेचा पोत, त्या साधनेची दिशा, तिची खोली, तिची उंची, तिची तीव्रता अशी काही असते की हळूहळू तो उपासक लौकिक अर्थाचा न राहता त्याच्या उपास्यामध्ये तादात्म्य पावतो. तेव्हाच अगोदरच्या झालेल्या त्या सगळ्या खटपटीला उपासना म्हणता येतं. आत्ता आपल्या डोळ्यासमोर कुणी काही उपासना करीत असेल असं म्हणत असेल तर आत्ता आपण सांगू शकत नाही की ही उपासना आहे की काही अजून आहे, काय नाही सांगता येणार. पण जेव्हा तो शिवस्वरूप होईल, जेव्हा तो विष्णू स्वरूप होईल, त्यावेळेला समजायचं की जे जे काही केलं ती उपासना होती. आणि मग ही आत्म्याला प्रिय मानून करा ना उपासना, असं श्रुतीचं म्हणणं आहे. खूपदा हे वाचत असताना मला अशा खूप गोष्टी आठवल्या की माणसं आपल्या सगळ्या आयुष्याचा उपयोग एखाद्या संस्थेसाठी, एखाद्या आपलं काम घडवण्यासाठी, उभं करण्यासाठी, एखाद्या कलेसाठी सगळं आयुष्य खर्च करतात. त्याहून त्यांना वेगळं जग नसतं असं दिसतं. म्हणजे ही उपासनाच असते, खरोखरच त्यांची ती उपासना असते, अत्यंत प्रामाणिकपणे केलेली उपासना असते. पण केव्हा ना केव्हा तरी प्रियम रोचते. खूप माणसं संस्थेसाठी धडपड करतात, खूप माणसं देशासाठी करतात, खूप माणसं कोणाचं तरी भलं व्हावं म्हणून धडपडतात. पण शेवटी आणि ते लोक म्हणतात की खरोखर यांनी उपासनाच केली बरं का, यांना अमक्या तमक्याला वर आणण्यासाठी. पण ती उपासना होऊ शकत नाही.
कारण ते आत्मनः अन्यत असतं. ते फलदायी होतं की नाही, ते यशस्वी होतं की नाही, हा भाग वेगळा. पण म्हणण्याचं तात्पर्य असं की जेव्हा केव्हा ते प्रियम रोचयति ही गोष्ट घडते, तेव्हा तो जो करणारा उपासक असतो त्याच्या आयुष्यामध्ये मोठी पोकळी निर्माण होते. कारण दुसरा काही विचारच केलेला नसतो, तेवढंच केलेलं असतं आणि ते एकदम नाहीच होतं. मग त्याची पोकळी निर्माण होते. त्यामुळे जरी म्हणत असला तो की उपासना करतो, हा मनुष्य उपासनाच करतोय, आपलं कर्म उपासनेसारखं करतोय, तरी ते एका मर्यादित अर्थाने घ्यायचं. इथे हे अगदी छान सांगितलेलं आहे की उपासनाच करायची असेल तर आत्मानमेव प्रियम उपासित, आणि जो आत्मानमेव प्रियम उपासते त्याचं जे प्रिय असतं, आत्माच प्रिय असतो ना, ते प्रमायुकम न भवती, ते अल्पायुषी होत नाही, मरणशील होत नाही. कसं होईल ना? आत्मा जर अनादि अनंत आहे, सर्वव्यापी आहे, अजर आहे, तर तो प्रमायुक होईलच कसा? त्यामुळे जे आत्म्याची उपासना करतात, म्हणजे आत्मज्ञानासाठीच फक्त धडपड करतात, त्यांची साधना जेव्हा फलित होते त्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदच असतो, कारण आत्म्याचं स्वरूपच आनंद आहे. मग आपल्याला कितीतरी अशी ज्यांना आनंदाचा अनुभव येतो अशा प्रकारचे अभंग प्रसिद्धच आहेत. ते असे आपल्याला जेव्हा संतांचे दिसतात तेव्हा त्याचा अर्थ हाच आहे की त्यांनी फक्त आनंद स्वरूपाचीच उपासना केली, आणि उपासना याचा अर्थच तो आहे की उपासक उपास्य होतो. जर तुकाराम महाराजांनी आत्मस्वरूपाची म्हणजे आनंद स्वरूपाची उपासना केली, तुकाराम महाराजांनी आनंद स्वरूपाची आत्मस्वरूपाची उपासना केली, याचाच अर्थ ते आनंद स्वरूप झाले. त्यामुळे ते असं म्हणू शकतात की आनंदाच्या डोही आनंद तरंग आहेत. त्यांचं प्रिय हे कधीच प्रमायुक नाही. तद आहुः, इथं काहीतरी एक राहिलंय याच्यामध्ये. तद आहुः, मला यद द राहिलाय, बरोबर. यच्या नंतर एक द धरा बर का. यद तद आहुर यद ब्रह्मविद्यया सर्वं भविष्यन्तः मनुष्याः मन्यन्ते. तर मग असं म्हणतात, आहुः म्हणजे म्हणतात. काय म्हणतात की ब्रह्मविद्यया, ब्रह्मविद्या याचा अर्थ ज्या विद्येने आत्मा आणि ब्रह्म हे एक रूप आहेत असा अनुभव येतो, ती विद्या. तर ब्रह्मविद्येद्वारे सर्वं भविष्यन्तः मनुष्याः मन्यन्ते, माणसं विचार करतात. मन्यन्ते म्हणजे विचार करतात. काय विचार करतात? किमु तद्ब्रह्म, ते काय येते ब्रह्म, काय त्याचं स्वरूप आहे, असा विचार करतात. किमु तद्ब्रह्म, ते आत्मस्वरूपच आहे का तदतिरिक्त आहे? परत किमु तद्ब्रह्म अवेद, अवेद हे क्रियापद आहे. अवेद म्हणजे जाणले. त्या ब्रह्मानी काय जाणलं? दोन प्रश्न झाले बरं का एवढ्यातल्या एवढ्यात. किमु तद्ब्रह्म हा एक प्रश्न. किमु तद्ब्रह्म अवेद, त्या ब्रह्मानी काय बरं जाणलं? की यस्मात, ज्याच्यामुळे तत्सर्वम अभवत, ते सगळं झालं. रचना फार मजेशीर आहे बरं का. आता त्या लोकांनी प्रश्न विचारला. काय मनात आलं त्या लोकांच्या? तर ते ब्रह्म काय आहे. पण ही लोक काय आहेत पहा. ब्रह्मविद्यया सर्वं भविष्यन्तः, ब्रह्मविद्येच्या द्वारे सर्व होणारी माणसं विचार करतात. सर्वं भविष्यन्तः हा शब्दप्रयोग बघा, फार मजेशीर शब्दप्रयोग आहे. भूभवती म्हणजे होणे. सहा राजा भवती, तो राजा होतो. तसं शब्दप्रयोग आहे. ते सर्व होतात. भविष्यन्तः ते सगळं होणारी माणसं. सगळं होणारी म्हणजे माणसं सर्वात्मक होतात आणि ती माणसं असा विचार करतात.
की काय बरं ते ब्रह्म आहे असं. आता आणखीन एक गोष्ट मनुष्य हा मन्यन्ते याच्यावर पारंपरिक व्याख्याकारांनी चांगला भर दिलाय. हे का बरं इथे मध्येच आलं मनुष्य हा मन्यन्ते? तर आचार्य सुद्धा असं म्हणतात की अधिकारी निर्देश आहे. वेदांतामध्ये अधिकारी ही एक कल्पना आहे. अधिकारी म्हणजे त्या वेदांत शास्त्र जाणायला कोण पात्र आहे याच्याबद्दलचा निर्देश. आणि मग त्यांचा खूप मोठा शमदमादी साधन संपत असेल आणि नित्यानित्य वस्तू विवेक ज्याला सुचतो, इह अमूत्र फल भोग विराग ज्याच्यामध्ये असतं, म्हणजे जो वैराग्यशील आहे त्याला नित्य काय अनित्य काय हे समजतंय, असा मनुष्य, आणखीन शम दम हे त्याच्यापाशी आहेत, असा मनुष्य हा अधिकारी असतो. तर आणि याच्यावरती सर्व वेदांत शास्त्रांनी त्यांच्या ग्रंथांच्या सुरुवातीला खूप भर देऊन स्पष्ट केलेला असतो हा विषय. तर इथे जो मनुष्य हा शब्द आहे तो यासाठी आहे की ते जे वेदांताचे म्हणजे ब्रह्मज्ञानाचे जे अधिकारी असतात ती माणसं असा विचार करतात. सर्वसामान्य माणसं असा विचार करणार नाही, पण ज्यांना कळतं आणि ज्यांच्या मनात वैराग्य निर्माण झालेलं आहे, ज्यांना हे प्रिय काय, खरं प्रिय काय असलं पाहिजे आणि आत्मना हा अन्य प्रिय जर धरलं तर काय परिस्थिती होते हे ज्यांना समजतं, अशी त्या अर्थाने हा मनुष्य हा शब्द वापरलाय. आणि कोण असं म्हणतं तद आहुः, काही माणसं असं म्हणतात. कोण ही माणसं असं म्हणणारी? तर आचार्यांनी असं स्पष्ट केलं इथे की ते हे जे ज्यांच्या मनामध्ये असं येतं की काय बरं ती माणसं असं म्हणतात की ब्रह्म काय आहे वगैरे, असं कोणाच्या मनात येतच का, बोलतातच का? तर ते ब्रह्म विविदिषवः, मुळात त्यांना ब्रह्म जाणण्याची इच्छा असते. तद आहुः हा एक वेगळा कर्ता आहे आणि मनुष्य हा मन्यन्ते हे वेगळं वाक्य आहे बरं का. तर या आहुः भाषी आपण आता आलेलो आहोत. तर लोक असं म्हणतात. कोण लोक असं म्हणतात? तर ज्यांना ब्रह्मज्ञानाची इच्छा असते. विविदिषवः, ब्रह्मज्ञानाची इच्छा असते. आणि पुढचं वाक्य फार छान आहे, ज्यांना गुरुनी सांगितलेलं असतं, म्हणजे ज्यांची गुरुशी गाठ पडलेली असते, ज्यांना गुरु भेटलेला असतो, गुरुची प्राप्ती झालेली असते आणि तो गुरु त्यांना सांगतो की हा संसार सागर आहे आणि त्यातून पार पडायचं असतं. हा संसार मोठं वर्णन केलेलं आहे त्या संसाराचं की हा भवार्णव आहे, त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी आहेत आणि म्हणजे हे जे जगणं आहे तो भवार्णव आहे आणि त्यातून पलीकडे जायचं असतं हे सांगणारा गुरु त्यांना भेटतो आणि मग त्यांना तो संसार सागर पार करण्याची इच्छा होते. आणि त्याचबरोबर अशी इच्छा झाली की लौकिक जीवनाबद्दल त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. असे जे सगळे आहेत, असे जे लोक आहेत ते असा विचार करतात. ते म्हणतात, ते असं म्हणतात की ते जे सगळं ब्रह्मविद्येच्या द्वारे सगळंच्या सगळं आम्ही होतो असं माणसं म्हणतात माणसं. त्यांनी काही या अशा लोकांनी आहुहूचा करता ज्यांना ब्रह्म जाणायचंय त्यांच्या मनात असं येतं की लोक असं म्हणत होती बाबा काही की ब्रह्मविद्येने आपण सगळं होतो, सर्वं भविष्यन्तः आपण सगळे होतो. जसं काय अमुक तमुक खाल्लं की माणूस वेडा होतो, माणूस असं काहीतरी म्हणावं ना, त्याच्यासारखं हे म्हणतायत की ब्रह्मविद्येच्या द्वारे आम्ही सगळं होतो अशी माणसं म्हणतात, मन्यन्ते असं मानतात. तर ते ब्रह्म काय आहे बरं? आणि ते ब्रह्मच मुळात त्याला काय समजलं म्हणून ते सगळं झालं. जर माणसं ब्रह्मविद्येने सगळं होत असतील तर त्या ब्रह्माला काय समजलं म्हणून ते सर्व झालं?
किम तद ब्रह्म अवेत, त्याला काय समजलं? यस्मात म्हणजे ज्या कारणे तत्सर्वम अभवत, ते सगळं झालं असं, असा प्रश्न त्यांना निर्माण पडतो. हे सर्व भविष्यंतः आणि ते ब्रह्म सर्व झालं, हे काय आहेत हे शब्दप्रयोग किंवा या कल्पना काय आहेत? विचार त्याच्यामधला असा आहे की सर्व व्यापी किंवा सर्व काय आहे? ब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, हे उपनिषदातलं एक महत्वाचं वाक्य आहे. हे सगळंच ब्रह्म आहे. सर्वम, स्थिर, चर, हलणार, न हलणार, निश्चल, आचर, जड, चेतन, कल्पनेतलं, वास्तवातलं, स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात, अज्ञेय किंवा आणखी जे जे काही असतं ते. इदम, सर्वम खलु इदम ब्रह्म, म्हणजे हे उपनिषदांचं वाक्य आहे. म्हणजे हा कुणाचा तरी साक्षात्कार आहे, कुणाचा तरी सिद्धांत आहे, म्हणजे तो खराच आहे हे गृहीत आहे. मग ते ब्रह्मच सगळं कसं झालं? सर्वम खलु इदं ब्रह्म हे कशामुळे झालं असा प्रश्न. आणि जी माणसं ते ब्रह्म जाणतात ती सगळी होतात, ती सगळं होतात, सगळी नाही होत, ती सगळं होतात. बघा कसा शब्द प्रयोग आहे. ज्यांना ब्रह्मज्ञान, उदाहरणार्थ गजानन महाराजांचा परत एकदा मला दृष्टांत आठवतोय. ते ब्रह्मज्ञानी होते, ब्रह्मीभूत होते, म्हणजे ब्रह्मज्ञानी होते. त्यामुळे ते म्हणतात माशी पण मीच झालो. त्यांना माशा चावतात ना, गांधील माशा, मधमाशा, ते म्हणतात मी माशी झालो. ते ओळ्याचं पाणी पितात, ते म्हणतात हे पाणी मीच आहे. ते कुणाच्या तरी अंगावरचे फटके आपल्या हातावर, आपल्या अंगावरती म्हणजे त्यांच्या अंगावरचे फटके दुसऱ्याच्या अंगावर, दुसऱ्यांच्या अंगावर, दुसऱ्यांचे त्रास स्वतः घेतात, कारण ते दुसरा असतात त्यावेळेला. म्हणजे काय होतं? ते माशी पण तेच होतात, ते आणखीन कोणीतरी, ते पाणी पण तेच होतात, ते दुसरा माणूस पण तेच होतात. म्हणजे ते सर्वं भविष्यन्तः, ते सगळं ते सगळं होतात. आलं लक्षात? सर्वं भविष्यन्तः असे ती माणसं मानतात. हे सगळे कशामुळे होतात? ती तर ब्रह्मविद्येमुळे, ब्रह्माच्या ज्ञानामुळे. तर ते ब्रह्म काय आहे असा प्रश्न विचारला. आता पुढे त्याचं उत्तर दिलं, ब्रह्म वा इदम अग्र आसीत, किमु तद ब्रह्म, ते ब्रह्म आधी होतं. हे आपण एकदा पाहिलेलं आहे अशा प्रकारचं वाक्य. अग्र म्हणजे आधी, आधी म्हणजे याला कालपट्टीवरचा संदर्भ नाही. 20 सनापूर्वी इतकी लाख वर्ष का तितकी लाख वर्ष असं नाही. जे काही आपलं प्रस्तुत आहे त्याच्या आधी. आपण असं म्हणतो ना की मग आधी सांगायला काय झालं? आधी म्हणजे काय? आत्ता जे काही चाललेलं आहे त्याच्या आधी. किंवा आधी कुरापत काढली आणि मग काहीतरी असं केलं, तर आधी म्हणजे काय? जे काय आत्ता चाललेलं आहे त्याच्या आधी. तसं आत्ता काय आहे? आत्ता इदम आहे हे सगळं, त्याच्या आधी ब्रह्म. तर हे सगळं आधी ब्रह्म होतो असा शब्द प्रयोग आहे बरं का. आसी तद आत्मानम एव अवेत. आणि हा फार सुंदर विचार आहे. त्या ब्रह्मानी, तद म्हणजे ते ब्रह्म, त्यांनी स्वतःला जाणलं. मजेशीर शब्द प्रयोग आहे. तद आत्मानम एव अवेत. नुसतं ब्रह्म असणं ही गोष्ट वेगळी. आसीत म्हणजे होतं, नुसतं ब्रह्म होतं ही गोष्ट वेगळी, आणि त्याने स्वतःला जाणलं ही गोष्ट वेगळी. आपल्याला सुद्धा सत्पुरुष आणि विचारवंत आणि संत, तत्वज्ञानी, ज्ञानी सांगतच असतात की आपण आत्मस्वरूप आहोत. आपण देहबुद्धीने वागू नये, प्रापंचिक गोष्टी आपल्या आपल्या म्हणू नयेत.
सर्व वेदांताची पुस्तकं, ती विवेक चूडामणीपासून सोप्यात सोप्यातनं तुम्ही सुरुवात करा, पंचदशी पर्यंत जा, पुढचे प्रकरण, पुढचे सूत्रभाष्य वाचा. ती हेच सांगतात की आपलं मुळातलं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे सांगतात. पण अवेत आपल्याला नाही ना ते कळत. तर त्या ब्रह्माला आत्मानमेव हवे, त्यांनी मात्र स्वतःला जाणलं. काय म्हणून जाणलं त्यांनी स्वतःला? ते स्वतः जे आहे ते त्यांनी जाणलं. मी मला जाणलं. लोक म्हणतात ना असं की अहो जरा स्वतःला ओळखावं, आपण कुठे आहोत, काय बोलतो, कोण आहोत, कसं वागायला पाहिजे, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही स्वतःला ओळखा. काय म्हणून ओळखा? कोणत्या घरातले आहात, काय शिकलेले आहेत, काय प्रतिष्ठा आहे, काय तुमच्या मागे वलय आहे नाही, अमकं तमकं, हेही आपली ओळख. आणि मग आपण म्हणणार हो हो मला माहितीये मी कोण आहे ते, मी असं कसं करीन, असं आपण म्हणतो की नाही. तसं त्या ब्रह्मानी स्वतःला जाणलं. काय म्हणून जाणलं? ते जे होतं तेच जाणलं. अहम ब्रह्मास्मी. त्याला समजलं की अरे मी ब्रह्म आहे इति. तस्मात तत्सर्वमभवत. आणि त्यामुळे ते सगळं झालं. प्रश्न आहे ना की असं काय आहे त्या ब्रह्मापाशी की ज्याच्यामुळे ते सर्व झालं? ते एक सर्व होणं हा विषय या उपनिषदांचा इतका लाडका आहे आणि तो जिकडे तिकडे येतो. याच्या अगोदरच्या उपनिषदांमध्ये असं आहे, एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवति. काय अशी एक गोष्ट आहे की जी जाणली असताना सर्व जाणलं जाईल, असा प्रश्न विचारला. असे 2 ठिकाणी आलेले आहेत प्रश्न की एकाचं ज्ञान झाल्यावर सगळ्याचं ज्ञान होतं, याचाच अर्थ असा की ते एक सगळं असतं. त्यामुळे एकाचं झाल्यावर सगळ्यांचं ज्ञान होतं. वेगळं 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 प्रत्येकाचं ज्ञान घेत बसावं लागत नाही, तुकडे तुकडे ज्ञानाचे करू, असा त्याच्यामधला अभिप्राय आहे. तर एक आणि सर्व हा यांचा जो विषय आहे तोच परत इथे आलेला आहे की त्यांनी स्वतःला जाणलं आणि म्हणून ते सर्व झालं. कारण सर्व ब्रह्मच आहे, पण त्याला हे जाणावं लागलं, त्यामुळे तो सर्व झाला. तद या देवानां प्रत्यबुध्यत. तर देवांच्यापैकी ज्याला असा बोध झाला सा एव तदभवत. ज्याला बोध झाला तो ब्रह्म झाला. आपण ब्रह्मीभूत म्हणतो ना, ज्याला ब्रह्मस्वरूपाचा बोध झालेला, आपल्या स्वरूपाचा बोध झालेला असतो तो त्याच्यासाठी आपण ब्रह्मीभूत असा शब्द प्रयोग वापरतो. कारण स्वरूप हे ब्रह्मच असतं. तथा ऋषीणाम, ऋषींच्या पैकी ज्याला असा बोध झाला तो पण ब्रह्म अभवत. तथा मनुष्याणाम, माणसांच्या पैकी ज्यांना असा बोध झाला ते पण तसेच झाले. तद अभवत. ते 6 तद अभवत हा शब्द प्रयोग आहे बरं का. तो ते झाला, तो राजा झाला असा शब्द प्रयोग असतो ना. म्हणजे तो मंत्री झाला म्हणजे काय झालं, तोच आहे. रूपानी, आकारानी, नाकाडोळ्यांनी तोच आहे. फक्त त्याचं काहीतरी स्टेटस म्हणा, स्थान म्हणा, आणखीन काहीतरी बदललं, ते जरा वरचं झालं की तो ग्रॅज्युएट झाला, तो राजा झाला. तसं तो ब्रह्म झाला. माणसांच्या पैकी सुद्धा जो असा जाणतो तो ब्रह्म होतो. कशावरनं बरं हे, असा जर कोणी प्रश्न विचारला तर श्रुतीने त्याला उत्तर दिलंय की तदह एतत् पश्यन् ऋषीही वामदेवाः प्रतिपेते. त्याचं काय आहे, मनुष्याणाम बशी पूर्णविराम द्या. एतत् पश्यन्, पश्यन् क्रियापद वापरले, अतिशय उचित आहे ते. पश्यन् हे दृश्य धातूचं रूप आहे. हे असं पाहणारा. काय पाहणारा म्हणजे काय? द्रष्टा आणि दृश्य या रूपात बघतोय का तो? नाही, तो अर्थ नाहीये इथे. पश्यनचा अर्थ ऋषी शब्दामध्ये जो दृश्य धातूचा अर्थ आहे ना, तो अर्थ आहे.
ज्याला असं ज्ञान झालं तो, म्हणजे जो स्वतः दृश्य झाला तो, द्रष्टा दृश्य हा फरकच राहिला नाही त्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं पश्यन. तर हे ज्यांनी जाणलं तो ऋषी वामदेव. तो काय म्हणाला? प्रतिपेदे, त्यांनी जाणलं, प्रतिपत्ती झाली त्याला, की अहम मनुः अभवम सूर्यश्च, मी मनु झालो, मी सूर्य झालो वगैरे. हा काय संदर्भ आहे? हा संदर्भ आहे ऋग्वेदामधल्या 4थ्या मंडलातलं एक सूक्त आहे, 26वं. त्या सूक्ताचं नावच वामदेवाच्या साक्षात्काराचं सूक्त, वामदेवाचं साक्षात्कार सूक्त असं नाव आहे त्याचं. ऋषी वामदेव आहे 4थ्या मंडलातलं. त्याच्या पहिल्या 3 ऋचा आहेत, त्यांचा हा विशेष करून संदर्भ आहे. त्या पहिल्या 3 ऋचांमध्ये ते वामदेव ऋषी म्हणतायत की मी मनु झालो, अभवम, मी मनु झालो, मी सूर्य झालो, मी इंद्र झालो, मी कक्षीवान झालो, मी उशना झालो, मी भूमी दिली माझ्या भक्तांच्यासाठी, मी पर्जन्य दिला, मी 100 हा एक दैत्य होता, मी त्याची 99 पुरं उद्ध्वस्त केली. 100 हा इंद्राचं पण वर्णन आहे त्याच्यामध्ये. ते वामदेव हे म्हणतात मी इंद्र झालो आणि मी 100ची 99 पुरं उद्ध्वस्त केली आणि 1 पुरं मी माणसाच्या साठी वसती योग्य केलं. म्हणजे एकीकडे कुठेतरी इंद्राचं वर्णन आहे की इंद्राने असं असं केलं, वामदेव म्हणतात की मी ते केलं. कुठे वरुणाचं वर्णन आहे, वामदेव म्हणतात मी ते केलं. हे काय असं म्हणतात? हा त्यांचा साक्षात्काराचा अनुभव आहे की मी हे झालो, ते झालो, ते झालं असं ते म्हणतायत. म्हणजे ते सगळे झालेले आहे, सर्व अभवत असं झालं. असं ते स्वतः असं सगळं झाल्याशिवाय ते असं म्हणणार नाही की मी मनु झालो, मी अमका झालो, मी तमका झालो. आता इथे तुम्हाला शंका येईल की न म्हणायला काय झालं? आम्ही सुद्धा बसल्या बसल्या अशी कविता करू शकतो की मी हे झालो, मी ते झालो. तर या ठिकाणी थोडं थांबून ऋग्वेद, परंपरा, अपौरुषेय, ऋषी, सूक्त हा जो एक विचारांचा आणि आदिशब्दांचा आणि विचारांचा जो कॉम्प्लेक्स आहे ना, तो लक्षात घ्यायचा. की ऋग्वेदातले ऋषी जेव्हा म्हणतात, बोलतात, तेव्हा ते स्वतःचा निश्चित अनुभव सांगतात. आणि नुसता अनुभव नाही, एरवी त्याला अनुभूती हा जास्त चांगला शब्द आहे, जरी समानार्थी वाटला तरी. ते स्वतः ते झालेले असतात आणि ते स्वतःचं असणं ते पुढे ते नंतर शब्दामध्ये वर्णन करतात. हा ऋषी. ऋषी हा कवी नाही, ऋषी हा संपादक नाही, ऋषी हा निव्वळ प्रतिभावान नाही, ऋषीला रिव्हील पण होत नाही. असं म्हणतात ना की त्यांना ते रिव्हील झालं. रिव्हील होणं म्हणजे त्या प्रकट होणं त्यांच्या पुढे, याच्यामध्ये पण द्वैत असतं. जे रिव्हील होतं ते आणि ज्याच्या पुढे होतं तो, या 2 गोष्टी असतात. ऋषींच्या बाबतीत असं घडत नाही. ते जेव्हा जेव्हा ऋग्वेदातल्या काही ऋचा असतील, सूक्त असतील, अशी काही वर्णनं असतील, पुष्कळ वर्णनं अशी आढळतात. विशेषतः शब्दांच्या बाबतीत हा शब्द हे आपल्याला जास्त आढळून येतं की तो ऋषी ती गोष्ट होतो आणि मग त्या समाधीच्या अवस्थेतनं किंवा त्या तादात्म्याच्या अवस्थेतून त्याचं जेव्हा व्युत्थान होतं त्यावेळेला तो ते वर्णन करतो. राहावत नाही त्याला. समुद्र या शब्दाचं तो वर्णन करेल. तो समुद्र होतो, समुद्राकडे बघून नाही करत, तो स्वतःच समुद्र होतो. त्यामुळे हा समुद्र काय विचार करत असेल असं तो बोलायला लागतो. समुद्र कशाला विचार करणार आहे? आपण कितीही वर्ष समुद्राकडे बघत बसलो तरी आपल्याला असं वाटणार नाही की हा काहीतरी विचार करतोय, कारण विचार आपण करतो. तो जड आहे, तो कशाला विचार करेल हे आपल्याला नक्की माहितीये. पण तो ऋषी समुद्र होतो
म्हणजे समुद्रातलं चैतन्य होतो. आणि मग नंतर त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येतं, असा विचार केला बरं का त्यांनी, की सगळी समुद्र म्हणजे काय, सगळं पाणी 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 पाणी. समुंदंती, नुसता भिजवतो तो पृथ्वीला. समुन्नती, सगळीकडून पाण्याचे लोट त्याच्याकडे येतात. समभिद्रवंती ए नमापहा, त्याच्यामधनं पाण्याचे लोट वर जातात. समुद्रवंती, अंतरिक्षामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळून. म्हणजे समुद्र. समुद्र म्हणजे ओशन, समुद्र म्हणजे सागर, समुद्र म्हणजे हा पहा, हे सगळे प्रतिशब्द झाले समुद्र याचे. समुद्राचा समुद्रहून घेतलेला अनुभव हा समुद्र शब्दाचा अर्थ आहे. आणि हा अर्थ ते ऋषी सांगतात. हा ऋग्वेदाच्या बाबतीत लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. त्यामुळे जेव्हा वामदेव असं म्हणतात की मी मनू झालो, मी सूर्य झालो, ते कल्पना करत नाहीयेत की मी मनू बसल्या बसल्या की मी मनू झाला अमका तमका. ते त्यांचा अनुभव किंवा साक्षात्कार सांगतायत की खरंच त्यांना हा साक्षात्कार झाला की जे काही आहे सांगण्यासारख्या गोष्टी त्यावेळेला मनू, सूर्य, इंद्र, वरुण, यम, पक्षीवान, उशना, भूमी, पर्जन्य या होत्या. म्हणून त्यांनी त्या भाषेत सांगितल्या की मी हे सगळं झालो असं त्यांनी सांगितलं. जिथे जिथे तुम्हाला साक्षात्काराचे अभंग असे आढळतील ना, तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारची रचना आढळेल. बघा ना, अणुरणिया थोकडा तुका काशा एवढा. हा कसला अनुभव आहे? हा साक्षात्काराचा अनुभव आहे. 5-6 फुटाचा मनुष्य आकाशा एवढा कसा होईल? पण ते सांगतायत की आकाशा एवढा. तर हा साक्षात्काराचा अनुभव हा साक्षात्कारी व्यक्तीच सांगू शकते. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा रीतीने ज्याला साक्षात्कार होतो तो सर्व होतो. जसा हा वामदेव ऋषी तद इदमपि एतरही, अजून सुद्धा एतरही म्हणजे आता सध्या. मग ठीक आहे, वामदेवाचं झालं, आता मग बाकीच्यांचं काय होईल ना. आता सुद्धा आत्ता यहा एवं वेद, जो असं जाणतो अहम ब्रह्मास्मी, जो असं जाणतो, नुसता शब्दार्थ नाही, नुसता वाक्यार्थ नाही, नुसता त्याला प्रकृती प्रत्यय शास्त्रार्थ म्हणतात तशा प्रकारचा नाही, जो असा वेद यामध्ये होणं, विद्यते, ज्ञान आणि असणं असे दोन्ही अर्थ या विदमध्ये आहे. असणं, मिळवणं आणि जाणणं, अशा तिन्ही अर्थाने हा विद धातू आहे. तर जो असं होतो की अहम ब्रह्मास्मी, ज्याला हे असं ज्ञान होतो, तो इदम सर्वम भवती, तो सगळं होतो. तस्य न देवाश्चन अभूत्ययी ईशते. हा संधी लक्षात घ्या. अभूत्ययी ईशते, जो असा ब्रह्मज्ञानी होतो त्याच्या बाबतीत देवाश्चन, देव सुद्धा, चन असा एक प्रत्यय आहे बरं का. खरं त्याला अर्थ नाहीये, ते निपातनच म्हणतात प्रत्ययासारखं जरी वापरलं तरी. कश्चन, किंचन, तसा हा चन आहे. तर देवाश्चन म्हणजे देव सुद्धा. देव काय? अभूत्ययी न ईशते, भूती. विभूती शब्द आठवला का गीतेतला? विभूती योग. विभूती योगामध्ये काय सांगितलंय? सर्वात्मकता सांगितली, हो ना. फक्त ती सर्वात्मकता बोट दाखवून सांगितल्यामुळे आपल्याला ती तुकड्या तुकड्यात सांगितल्यासारखी वाटते. अक्षराणाम अकारहा, पृथ्वीचा गंध, पाण्यातला रस वगैरे वगैरे. म्हणजे शेवटी त्याचा सारांश सांगितलाय की जे जे उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, ते सगळं मी आहे, असा त्याचा नंतर सारांश सांगितला. पण तात्पर्य असं की भूती शब्दाचा अर्थ सर्वात्मकता, सर्वत्र असणं.
त्यामुळेच भूतीला दुसरा अर्थ आहे वैभव. हे वैभव आहे ना, खूप असणं हे वैभव आहे. मग काय खूप असेल? लौकिक अर्थाने जनावर, पैसा, अडका, घर, दार हे खूप असेल, हे वैभव आहे. पण स्वतःच खूप असणं हे तर महावैभव झालं ना. तर ही जी भूती आहे, जी विभूती योगातनं आपल्याला छान समजते, तो अर्थ आहे तिथे भूत्ययी. आपण इथे म्हणायचे अभूत्ययी, सर्वात्मकता नसणं. तर देव सुद्धा त्याच्या सर्वात्मकता नसण्याला न इशते, समर्थ होत नाहीत. म्हणजे देव सुद्धा त्याला असर्वात्मक करू शकत नाहीत. एकदा का तो जाणून, मनुष्य, हा मनुष्याच्या बद्दल चाललंय हे, एकदा का तो जाणून असं ज्ञान होऊन सर्वात्मक झाला, तर देव सुद्धा त्याची ती सर्वात्मकता काढून घेऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नसतं. पण मग देव कशाला ती सर्वात्मकता काढून घेतील का न घेतील असा विषय येतोच कुठे. पुढे सांगितलंय, किती वाजले आहे, एवढा छोटासा भाग होईल ना. तर हा, का बरं देव असं करू शकत नाहीत? त्याची सर्वात्मकता का काढून घेऊ शकत नाहीत? आत्मा ही येषाम सहा भवती. तोच देवांचा आत्मा असतो ना. जर तो सर्व झालेला असेल, म्हणजे उदाहरणार्थ क्ष नावाचा कोणी एक उपासक, हा सर्व झाला, सर्व झाला. तो पर्वतही झाला, तो झाडही झाला, तो चिमणीही झाला, तो त्याच्या समोर असलेला कुणीतरी माणूसही झाला, तो सर्व झाला. मग तो देव पण झाला. आत्मा ही येषाम सहा भवती. तो त्या देवांचा आत्मा झाला, म्हणजे देव झाला. तो जर देव झाला तर आता द्वैत राहिलं कुठे? त्याच्या बाजूनी तरी द्वैत राहिलेलं नाहीये. तो स्वतः देव झालेला असल्यामुळे देवांना त्याची सर्वात्मकता काढून घेता येत नाही. असं थोडस रचना किचकट आहे. पण त्यांना म्हणायचं असं की एकदा का तो उपासक किंवा साधक सर्वात्मक झाला की त्याचा कुणीही शत्रूच असू शकत नाही. कुणी शत्रू असायला, कुणी हेवा दावा करायला, कुणी त्याचा द्वेष करायला द्वैत मानावं लागतं ना. ह्याच्या लेखी द्वैतच नसतं, हा सर्वच झालेला असतो. त्यामुळे कुणीच त्याचं ते सर्वात्मक असणं हे काढून घेऊ शकत नाही. देव सुद्धा नाही, कारण तो त्यांचा सुद्धा तो आत्मा असतो. येषाम म्हणजे देवांचा तो आत्मा असतो. अथ या अन्याम देवताम उपास्य. आता पुढची गंमत बघा. भवतीला पूर्णविराम द्या. आणि जो अन्याम देवताम उपासते, जो दुसऱ्या एखाद्या देवतेची उपासना करतो, काय म्हणून? अन्यहा असौ अन्यहा अहम. तो वेगळा आणि मी वेगळा. तो म्हणजे कोण? तो जो कोणी त्याचा उपास्य असेल किंवा काही असेल, तो वेगळा आणि मी वेगळा असं म्हणून तो जर दुसऱ्याच कोणाची तरी उपासना करीत असेल तर न सहा वेद, त्याला काही कळत नाही, तो अज्ञानीच राहतो. यथा पशुरेवम स देवानाम. नुसतं अडाणीच राहतो असं नाही, तर तो देवांचा पशु ठरतो. ही रचना फार मजेशीर आहे. तो देवांचा पशु ठरतो. का बरं असं सांगितलं? यथा वै बहवः पशवः मनुष्य मुंजुः एवं. दृष्टांत दिलाय. खूप पशु, पण शब्दप्रयोग बघा कसा केलाय. खूप पशु माणसाला सांभाळतात. भुंजुः, भुज म्हणजे पालन करणे, खाऊ पिऊ घालणे, पोसणे खरं म्हणजे त्याचा अर्थ. खूप पशु माणसाला पोसतात, सांभाळतात. म्हणजे
ते दूध दुभतं देतात, आणखीन काही त्यांच्यापासून मिळते सेवा, वाहन म्हणून, त्याच्या कामाला मदत म्हणून. अशा रीतीने पशु माणसाला सांभाळतात. हा शब्द प्रयोग आहे. पशु माणसांना पालन पोषण करून पोसतात. त्याप्रमाणे एकैकहा पुरुषः, एक एक माणूस देवान भुनकते, देवांना पोसतो. हा काय शब्द प्रयोग आहे? एक एक माणूस कशाला देवांना पोसेल? सांगायचं असं की हा जो एक एक माणूस असतो, की जो असं म्हणतो हा तो वेगळा आणि मी वेगळा, ही देवता वेगळी, तो अग्नी वेगळा आणि मी वेगळा, वरुण वेगळा मी वेगळा, इंद्र वेगळा मी वेगळा, म्हणून मी इंद्राला बोलावतो, त्याची स्तुती करतो, त्याला काही देऊ करतो आणि त्याला काहीतरी मागतो सुद्धा, की तुम्हाला हे दे, तुम्हाला ते दे, आणि मी त्याला देतो, त्याला आहुती देतो. जुष्टम हा फार वेळेला येतो शब्द यज्ञाच्या संदर्भात. जुष्टम म्हणजे आवडती गोष्ट. जसं लहान मुलांना चॉकलेट हे जुष्टम आहे, आवडतं त्यांना, चवीनं खातात ती गोष्ट. तसं देवतांना जुष्टम निर्वपामी, मी त्यांच्या अत्यंत आवडीची अशी गोष्ट काढतोय आणि ती त्यांना आता मी हवीर भाग म्हणून अर्पण करणार आहे. तर अशी जुष्टम त्या देवतेची गोष्ट मी त्याला देतो. अशा रीतीने माणूस काय करतो, ती देवता वेगळी मी वेगळा असं म्हणून तो व्यवहार करतो. देवतेची स्तुती, देवतेला नमस्कार, देवतेला तिच्या हवं असलेलं देणं, आपले काहीतरी हट्ट सांगणं, आपल्याला हवं असलेलं मागणं, हे केव्हा घडतं? जेव्हा आपण आणि देवता यांच्यामध्ये निश्चित द्वैतभाव असतो तेव्हाच हे घडतं. तो वेगळा आणि मी वेगळा असं म्हणतो तो माणूस, आणि मग काय करतो, तो देवान भुनकती, जणू काही तो देवांना पोसतो. काय करून पोसतो? त्यांच्या आवडीची गोष्ट देतो, यज्ञ करतो, नमस्कार करतो, स्तुती करतो. हे एक प्रकारे देवाची स्तुती करणं, त्याला नमस्कार करणं, त्याचं स्तोत्र गाणं, त्याला संतुष्ट ठेवणं, हे देवांना भुनकतीये. जसं पशु माणसाला सांभाळतात तसा माणूस देवांना सांभाळतो, म्हणजे भुनकती, पोसतो. सांभाळतो म्हणण्यापेक्षा पोसतो. हे असं काही देऊन तो माणूस देवांना पोसतो. त्यामुळे काय झालं, माणूस कोण झाला? देवांचा पशु झाला. आणि मग एकस्मिन्नेव पशु आदीयमाने अप्रियम भवती. एखादा जरी पशु आदीयमाने कुणीतरी नेला, पळवून नेला, ओढून नेला, तर अप्रियम भवती, वाईट वाटतं, नुकसान होतं, हुरहुर लागते. एखाद्या माणसाजवळ 5-50 गायी असाव्यात आणि त्याची एक गाय जर कोणी चोरून नेली तरी त्याला वाईट वाटतं, अप्रियम भवती. आणि मग बहुशु किमू बहुशु, आणि मग अनेक पशु जर नेले तर काय? अनेक पशु कुठून आले इथे? एकैकहा पुरुष हा जो आहे ना, तो एक पुरुष म्हणजे अनेक पशूंचा तुल्यबळ आहे, समान आहे, असा विचार मांडलेला आहे. जसे अनेक पशु एका माणसाला पोसतात, तसा एक माणूस देवांना पोसतो. त्यावेळेला तो एक माणूस अनेक पशूंच्या एवढा असतो, अनेक पशूंचा ऐवज असतो. तर आता विचार असा आहे की एखाद्या माणसाचा एक पशु हरवला तर त्याला किती हुरहुर लागते, तो हरवू देत नाही. आणि मग इथे बहुशु, एक माणूस हरवला म्हणजे अनेक पशु हरवल्यासारखे वाटतात होतील त्या. तस्मात येषाम तत् न प्रियम यद एतत् मनुष्या विद्युः. म्हणून देवांना हे प्रिय नाहीये की माणसांनी विद्युः, माणसांना जर आत्मज्ञान झालं, ती ब्रह्मस्वरूप झाली, तर ते देवांना आवडत नाही. देवानाम तत् न प्रियम, ते त्यांना आवडत नाही. म्हणून ते काय करतात? म्हणून असं ज्याला ब्रह्मज्ञान होऊ घातलं आहे किंवा होणार आहे किंवा होतंय असं ज्याला वाटतं, असं ज्याच्या बाबतीत घडामोड घडते, त्याच्या बाबतीत अभूत्या ईशते, त्याच्या बाबतीत तो सर्वात्मक होऊ नये म्हणून देव प्रयत्न करतात. याच्यामधला विचार अगदी वेगळा आहे बरं का.
आपल्या सहज डोक्यात येईल की हे काय, हे दिवाळीच्या दिवशी देव माणसाला असं करतात का? आपण हात जोडतो देवाला, आम्हाला मोठं करा आणि असं करा तसं करा, आणि इथं तर देव माणसाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. तर असं नाहीये. विचार त्याच्यामधला खूप वेगळा आहे. तो विचार असा आहे, पहिली गोष्ट, माणूस हे सगळं आपण वेदाच्याच पार्श्वभूमीवर समजून घ्यायचं. जर आपण वेद त्याची टेक्स्च्युअल पार्श्वभूमी, कॉन्टेक्स्ट म्हणजे हे उपनिषद आहे, आरण्यक उपनिषद आहे, त्याच्या आधीचे ब्राह्मण ग्रंथ, त्याच्या अगोदरचे संहिता ग्रंथ, त्यांचा तो काळ, त्या ब्राह्मण ग्रंथांनी केलेला यज्ञाचा परिपोष, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की या ओळीचा छान अर्थ लागेल. पहिल्यांदा अर्थ समजून घ्यावा आणि मग काय पाहिजे त्याचं ते निराकरण करायचं असेल, आक्षेप घ्यायचा असेल, खोडून टाकायचं असेल तर खुशाल खोडावं, पण आधी समजून घ्यावा. तर पार्श्वभूमी अशी आहे की हे वेदातलंच वाक्य आहे की 3 ऋणांनी माणूस जन्म घेतो. त्रिवीर ऋणवाज आहे ते, तिघांची ऋणं असतात. मग ती फिटायची कशी जन्माला आल्यावर? तर त्याच्यातलं एक ऋषी ऋण असतं. ते ब्रह्मचर्याने म्हणजे स्वाध्याय, ब्रह्मचर्य, अध्ययन यांच्याद्वारा ते फिटतं. पण ते ऋण असतं आपल्या डोक्यावर. जन्माला आलो की आपण 3 ऋण घेऊन येतो. एक ऋषीचं ऋण, दुसरं देवांचं ऋण घेऊन येतो. देवांचं ऋण कशामुळे फिटतं? यज्ञ केल्यामुळे. हे वेदाच्या पार्श्वभूमीवरच समजून घ्यायला पाहिजे. याचे दुसरे अर्थ लावावेत, निश्चित लावावेत. काळ बदलला की इंटरप्रिटेशन हे अपरिहार्य ठरतं, पण तरी आधी जे आहे ते मात्र समजून घ्यावं असा माझा थोडासा दुराग्रह आहे. तर वेदाचं म्हणणं असं की भगवद्गीता सांगते, ए अपि अन्य देवता श्रद्धायाम यजंती, ते अपि यजंती अविधिपूर्वकम. म्हणजे त्या ब्रह्माला विसरून दुसऱ्याला देव मानल्यामुळे होतं. हे गीतेचं 9व्या अध्यायात सांगितलं आहे. बरोबर, हो, आहे. तिथपर्यंत आपल्याला करायचा आहे विचार. तर ते देवांचं जे ऋण असतं ते आपले जे विहित यज्ञ किंवा विहित कर्म, यज्ञरूप कर्म, यागादिरेव धर्म, विहित यज्ञरूप कर्म असतील, ती केली कीच जे देवऋण आपल्यावर आहे ते फिटेल. म्हणजे रोजचा अग्निहोत्र असेल, इष्टी असतील, पौर्णिमेच्या अमावस्येला आणखीन काय जे असेल, या ज्या गोष्टी असतील यज्ञ स्वरूपातल्या कर्तव्यभूत, त्यांच्यामुळे देवऋणाचं अपाकरण होतं. आणि तिसरं असतं पितृऋण. पितृंचं ऋण किंवा पितरांचं ऋण कशामुळे नाहीसं होतं, म्हणजे फिटतं? तर प्रजा निर्माण केली पुढची. म्हणजे तो जो आलेला धागा असतो आपला वंश सातत्याचा, हा पुढे चालू ठेवला ती साखळी की ते पितृऋण सुद्धा फिटतं. तर अशा 3 ऋणांची कल्पना आहे. माणूस 3 ऋण घेऊन जन्माला येतो. त्यापैकी देवांचं ऋण असतं. तर समजा एखादा आत्मसाखाता हवा मग देवच हाच म्हणतोय की मी मनु झालो, मी सूर्य झालो, मी अमका झालो, मी तमका झालो, म्हणजे हा साक्षात्कारी आहे. त्याला आता नमे कर्तव्यम किंचन, त्याला काही आता कर्तव्य असं राहिलंच नाहीये. कर्तव्य कुणाला असतं? जो द्वैताच्या जगात जगतो त्याला. याला नाहीच. गीतेनी पूर्ण वेगळा विचार मांडलाय बरं का. फार गीतेनी खरं रिसर्च ज्याला म्हणतात ना, ते गीतेमध्ये आपल्याला दिसून येतं. असो, पण वामदेवाला जेव्हा जर हा साक्षात्कार झाला तर तो हेच गाणं म्हणत सगळीकडे फिरणार की अहम मनुरभवम, अहम सूर्य वगैरे, असा आनंदात. त्याला खूप आनंद, कारण आत्मस्वरूपच झालाय तो, आनंद स्वरूप झालाय. मग त्याची या देहाशी बांधलेली असलेली ऋणांची कल्पना आणि ऋण अपाकरण करण्याची जी कामं असतात ती संपली ना त्याची. तो नाही करणार आता काही. मग ते देव त्यांचं काय, ते उपाशी राहतील.
म्हणून ते काय करतात. आणि दुसरं आचार्य असं म्हणतात की ते देवऋण असतं, याचा अर्थ देव सावकार असतो आणि हा पण कर्जदार असतो. बरा सोडेल तो सावकार असा कर्जदाराला. तर म्हणून ते देव त्या माणसाच्या बाबतीत असं म्हणतात की अभूत्यै, हा सर्वात्मक नको व्हायला, नाही झाला पाहिजे. हा जर सर्वात्मक झाला तर हा आपलं ऋण तसंच ठेवून जाईल, नाहीच तो खरं ऋण राहणारच नाही, पण देवांच्या बाजूनी असं त्यांना वाटतं ते ऋण राहील, हा काही करणार नाही, आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून दुसरं म्हणजे याचा अर्थ त्यांना भुनकती, त्यांना खाऊ पिऊ घालणारा एक पशु नाहीसा होतो ना. एक कुठला आलाय, एक पुरुष म्हणजे अनेक पशूंचा ऐवज असेल तर एका वामदेवाच्या मुळे त्यांचे अनेक पशु नाहीसे होतात, अनेक पशूंना ते मुकतात. म्हणून एक पशु गेला तुमचा तर ते इतकं वाईट वाटतं किमू बहुशू, अनेक गेले तर काय. तस्मात या देवांना येशा म्हणजे यांना म्हणजे देवांना तत् न प्रियम, ते नको असतं. यत एतन मनुष्या विद्युः, की माणसांना हे सगळं समजेल हे देवांना नको असतं. ब्रह्म वा विदमग्र आसीत. असं तात्पर्य एवढंच आहे की आत्मज्ञान हीच गोष्ट माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये मिळवण्यासारखी गोष्ट आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला प्रिय म्हणून जर तो त्याच्या मागे धडपड करत असेल तर ते चांगलं नाही, त्याच्यात बोधाचा भाग नाही, असा विचार इथे मांडलेला आहे. चला थांबूया आपण आता. हे शांती मंत्र. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. मॅडम म्हणून